नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे हा जो टॉपिक आहे, हा जो घटक आहे तो एकदम कव्हर करणार आहोत। मित्रांनो, हा जो घटक आहे हा आपण स्टेट बोर्ड मधूनच, जे 11वीचं स्टेट बोर्ड आहे त्यामधूनच घेतलेला आहे आणि त्यामधूनच प्रॉपर रित्या कव्हर करणार आहोत। फक्त हे लेक्चर साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं यावरच आधारित नसून जे काही साहित्यिक किंवा जे काही टोपण नाव आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचे आहे, ज्या ज्या साहित्यिकांची, त्या साहित्यिकांविषयी वेगवेगळी माहिती जी आहे मी तुम्हाला देणार आहे। जी माहिती कदाचित तुम्हाला माहित नसेल आणि माहित असेल तर तुमचं रिव्हिजन होईल आणि त्या माहितीचा उपयोग जो आहे तो परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी होणार आहे। यापूर्वी मी जे काही लेक्चर घेतले त्या लेक्चर मधून खूप सारे प्रश्न येत आहे, त्यामुळे आपण नवीन नवीन टॉपिकवर लेक्चर बनवत आहोत। तुम्हाला जर अशाच नवीन टॉपिकवर लेक्चर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या टॉपिकवर लेक्चर बनवायचं। लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा। ॲप्लिकेशनचं नाव आहे अभ्यास मित्र। येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी म्हणजे आरोग्य भरती जी येणार आहे तिच्यासाठी आपण बॅच सुरू करतोय। त्याचबरोबर नगर परिषद आणि जिल्हा परिषद, त्याचबरोबर राज्य सेवा कंबाईन सगळ्यांसाठी बॅचेस उपलब्ध आहे, तुम्ही जॉईन करू शकता। त्याचबरोबर प्रत्येक लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून प्रत्येक लेक्चरच्या आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि त्याचबरोबर इन्स्टाच्या पेजवर आम्ही अभ्यासविषयक रील्स टाकणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही पहिलेच ते जॉईन करून ठेवा, ठीक आहे, किंवा त्याला फॉलो करून ठेवा। तर मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। बघा, इथे पहिले जे साहित्यिक आहे त्यांचं नाव आहे मोरेश्वर रायाजी पराडकर। मोरेश्वर रायाजी पराडकर हे जे साहित्यिक, यांचं टोपण नाव आहे मोरोपंत। काय टोपण नाव आहे? मोरोपंत। मग मोरोपंत जर आपण बघितलं तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये एक कवी म्हणून राहिलेले आहे। मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर यांचं एक नाव घेतलं जातं। यांचं जे काव्य आहे ते प्रसिद्ध काव्य आहे। यांचा जन्म जो आहे मित्रांनो तो पन्हाळगडावर, पन्हाळगड जो आहे आपला कोल्हापूरमध्ये, या पन्हाळगडावर यांचा जन्म झाला होता, ठीक आहे। जे काही पेशवे होते, पेशव्याच्या दरबारामध्ये आपण जर बघितलं तर मोरोपंतांनी काम केलेलं आहे। यानंतर पुढे जाऊया, पुढे आहे लोकहितवादी। लोकहितवादी हे जे टोपण नाव आहे हे आहे गोपाळ हरी देशमुख यांचं। कोणाचं टोपण नाव आहे लोकहितवादी? गोपाळ हरी देशमुख यांचं। गोपाळ हरी देशमुख हे जे आहे तर यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांचे प्रवर्तक म्हणून ओळखलं जातं। यांना काय म्हणून ओळखलं जातं? तर महाराष्ट्रातील वाक्य लक्षात ठेवायचं तुम्हाला, इतिहासाच्या दृष्टीने सुद्धा यांच्यावर प्रश्न येऊ शकतो। महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांचे प्रवर्तक। मित्रांनो, यांची काही पुस्तके आहे जी खूप महत्त्वाची आहे, जसं की यांचं पुस्तक आहे लक्ष्मी ज्ञान। त्यानंतर हिंदुस्थानचा इतिहास। त्यानंतर पानिपत, ठीक आहे। तर ही मोजकी पुस्तकं तुम्हाला सांगतो, ही पुस्तके जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। ती गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी यांच्याशी संबंधित आहे। तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांचे प्रवर्तक आणि त्यांची जी पुस्तकं आहे लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानचा इतिहास आणि पानिपत, ही पुस्तकं जी आहे ती लोकहितवादी यांच्याशी संबंधित आहे। त्यांना काय म्हणून ओळखलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। यानंतर पुढे जाऊया, बघा पुढे नारायण वामन टिळक हे आहे। नारायण वामन टिळक यांचं जे टोपण नाव आहे ते रे टिळक। काय म्हणून ओळखलं जातं यांना? रे टिळक, किंवा यांना रेवरंड या नावाने सुद्धा ओळखलं जातं। रेवरंड टिळक म्हणजे कोण? तर नारायण वामन टिळक, ठीक आहे। रेवरंड जरी विचारलं कोण आहे तर त्यांचं नाव आहे नारायण वामन टिळक। रेवरंड असं म्हणून यांना ओळखलं जातं, किंवा रे टिळक किंवा रेवरंड टिळक, काही असू द्या, नारायण वामन टिळक यांचंच हे टोपण नाव आहे। रे टिळक, रेवरंड किंवा रेवरंड टिळक हे कोण आहे? तर नारायण वामन टिळक आहे। हे एक कवी होते मित्रांनो। कोण होते? कवी होते। मग आता यांच्या पत्नी होत्या लक्ष्मीबाई टिळक। कोण? यांच्या पत्नीचं नाव काय आहे? लक्ष्मीबाई टिळक, ठीक आहे, लक्ष्मीबाई टिळक। आणि लक्ष्मीबाई टिळक यांचं एक पुस्तक आहे स्मृतिचित्रे।
चित्रे, जे खूप फेमस पुस्तक आहे बघा, जे खूप फेमस साहित्य आहे स्मृतिचित्रे, हे लक्षात ठेवायचं. लक्ष्मीबाई टिळक आणि रेव्हरंड टिळक यांनी ख्रिस्ती म्हणजे ख्रिश्चन धर्माचा जो आहे तो स्वीकार केला होता. ही सुद्धा बाब तुम्हाला लक्षात ठेवायची, ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकारला होता. यानंतर पुढील लेखक आहे, पुढील साहित्यिक आहे कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले यांनाच केशवसूत या नावाने ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं? केशवसूत या नावाने ओळखलं जातं. यांना अजून एक गोष्टीने ओळखलं जातं, आधुनिक मराठी काव्याचे जनक. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहे? आधुनिक मराठी काव्याचे जे जनक आहे ते कोण आहे? तर केशवसूत आहे. कोण आहे? आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहे? तर केशवसूत आहे, म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. मग कस काय आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ओळखलं जाते यांना? तर मित्रांनो, यांच्या पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काव्य होतं ते संत काव्य होतं. संत काव्य होतं, ज्या कविता बनवल्या जायच्या त्या संतांच्या मार्फत बनवल्या जायच्या आणि त्या सहसा जी काही विठ्ठल भक्ती आहे, जी काही देवाची भक्ती आहे त्यांच्याशी संबंधित या कविता होत्या किंवा काव्य होतं. पण हे असे पहिले कवी होते की यांनी निसर्ग त्यानंतर प्रेम त्यानंतर आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी असतात त्यावर कविता करणं सुरू केलं, म्हणून यांना आधुनिक मराठी काव्याचं जनक म्हणून ओळखलं जातं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यांचे काही प्रसिद्ध काव्य संग्रह मध्ये किंवा पुस्तकामध्ये तुतारी या साहित्याचा समावेश होतो. त्यानंतर जपूरजा या सुद्धा काव्याचा जो आहे किंवा या साहित्याचा, हे एक पुस्तक आहे, या साहित्याचा सुद्धा इथे समावेश होतो. आम्ही कोण आणि नवा शिपाई यांच्याशी संबंधित काही महत्त्वाचे काव्य आहे किंवा पुस्तक आहे किंवा साहित्य आहे असं म्हटलं तरी चालेल. तर केशवसूत यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले यांना आधुनिक मराठी काव्याचं जनक म्हणून ओळखलं जातं. का असं ओळखलं जातं? तर यांनी संत काव्य व्यतिरिक्त काव्य बनवणं सुरू केलं होतं, म्हणून यांना आधुनिक मराठी काव्याचं जनक म्हणून ओळखलं जातं. यांचे काही साहित्य आहे ज्याचं नाव तुतारी, जपूरजा, आम्ही कोण, नवा शिपाई या नावाने ते प्रकाशित झालेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, माधवानुज हे टोपण नाव धारण केलेले काशीनाथ हरी मोडक यांच्याविषयी आता आपल्याला जाणून घ्यायचंय. यांचा फोटो आपल्याला काही मिळाला नाही त्यामुळे इथं फोटो नाहीये बघा. तर काशीनाथ हरी मोडक यांना माधवानुज या नावाने ओळखलं जातं. आणि पुण्यातलं जे बीजे मेडिकल आहे, तर बीजे मेडिकल कॉलेज जे आहे त्यामधून यांनी शिक्षण घेतलं होतं आणि यांनी हॉस्पिटल असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे. यांनी माधवानुज म्हणजे जे त्यांचं टोपण नाव आहे त्याच टोपण नावाने यांनी एक काव्य संग्रह जो आहे तो तयार केलेला आहे. ठीक आहे, काव्य संग्रह. तर ही बाब लक्षात ठेवायची आहे. काशीनाथ हरी मोडक यांना माधवानुज म्हणून ओळखलं जातं. यानंतर पुढे जाऊया. बघा, कवी बी कोण आहे? असं कोणतं नाव असतं पण तरी पण लक्षात ठेवा, कवी बी. तर कवी बी जे आहे ते नारायण मुरलीधर गुप्ते यांना कवी बी म्हणून ओळखलं जातं. एखादी बी जी असते, बी मधून जर आपण बघितलं तर एखादी जी काही झाडाची बी म्हणतो मी तुम्हाला, या झाडाच्या बी मधून नवीन सृष्टी जी आहे ती जन्माला येत असते. आणि एखाद्या कवी मधून आपण जर बघितलं तर अनेक काव्य जे आहे ते जन्माला येत असतं, म्हणून यांनी कवी बी हे टोपण नाव जे आहे ते धारण केलं होतं किंवा स्वीकारलं होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कवी बी म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते. तुम्ही ऐकलं असेल, चाफा बोले ना चाफा चाले ना, हे गाणं तुम्ही ऐकलं असेल किंवा ही कविता तुम्ही ऐकली असेल, तर ती कवी बी यांचीच आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या ही कविता सुद्धा तुम्ही ऐकली असेल. माझी कन्या या त्यांच्या काव्यसंग्रहातील आहे. माझी कन्या नावाचं काव्यसंग्रह आहे. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, चाफा बोले ना चाफा चाले ना. ठीक आहे, तर या ज्या कविता आहे या कोणाच्या आहे? कवी बी यांच्याच आहे. त्यानंतर पिकले पान, फुलांची ओंजळ
तर हे साहित्य सुद्धा कवी बी यांचंच आहे. हे काव्यसंग्रह कुणाचे? कवी बी यांचेच आहे. तर मी जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. नारायण मुरलीधर गुप्ते यांना कवी बी म्हणून ओळखलं जातं. माझी कन्या या त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये गायी पाण्यावर काय म्हणून आल्या ही कविता या माझी कन्या काव्यसंग्रहामधील आहे. चाफा बोले ना चाफा चाले ना ही कविता सुद्धा कोणाची आहे? कवी बी यांची. पिकले पान फुलांची ओंजळ हे इतर कवी बी यांच्याशी संबंधित काव्यसंग्रह आहे. यानंतर पुढे जाऊया. द्वारकानाथ माधवराव पितळे कोण आहे? द्वारकानाथ माधवराव पितळे हे कोण होते? तर आपण इतक्या वेळ कवींचा अभ्यास केला. आता आपल्याला कादंबरीकार हे कोण होते? कादंबरीकार होते म्हणजे कादंबरी लिहायचे. ठीक आहे. इतक्या वेळ आता सलग आपण काही कवीच बघितलेले आहे. आता कादंबरीकार द्वारकानाथ माधवराव पितळे यांचं टोपण नाव काय आहे? तर नाथ माधव. काय टोपण नाव आहे? नाथ माधव. यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, यांनी डॉक्टर नावाची एक कादंबरी लिहिली होती. त्यावरून एक चित्रपट बनलेला होता, शिकलेली बायको. ठीक आहे. हा जो चित्रपट आहे हा कशावरून बनला होता? तर डॉक्टर या कादंबरीवरून. डॉक्टर ही कादंबरी द्वारकानाथ माधवराव पितळे यांची आहे आणि यांचं टोपण नाव आहे नाथ माधव. काय टोपण नाव आहे? नाथ माधव. यानंतर पुढे जाऊया. बघा पुढे आहे बाळकराम. ठीक आहे. त्याचबरोबर गोविंदाग्रज. आता दोन टोपण नावं धारण केलेली हे व्यक्तिमत्व आहे राम गणेश गडकरी. जेव्हा नाटक लिहायचे तर नाटक लिहिल्यानंतर ते कोणी लिहिलं त्याच्या खाली लिहायचे बाळकराम, आणि जेव्हा ते कविता लिहायचे तेव्हा त्याच्या खाली लिहायचे गोविंदाग्रज. मग तुम्हाला जर प्रश्न आला की गोविंदाग्रज कोण आहे तर ते आहे राम गणेश गडकरी. तुम्हाला जर प्रश्न आला की बाळकराम कोण आहे तर बाळकराम सुद्धा कोण आहे? राम गणेश गडकरी हेच आहे. हे यांना अजून एका वेगळ्या नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे महाराष्ट्राचे शेक्सपियर. महाराष्ट्राचे शेक्सपियर म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर महाराष्ट्राचे शेक्सपियर म्हणून राम गणेश गडकरी यांना ओळखलं जातं. राम गणेश गडकरी यांच्या नावाने पुरस्कार देण्यात आलेले आहे, राम गणेश गडकरी पुरस्कार. त्यानंतर यांच्या नावाने साखर कारखाने सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे. म्हणजे असं हे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्रातील खूप फेमस व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. यांची काही नाटकं आहे, एकच प्याला. त्यानंतर महत्वाची नाटकं मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर प्रेमसन्यास, एकच प्याला. त्याचबरोबर मित्रांनो वेड्याचा बाजार तर ही त्यांची काही नाटकं आहे. एकच प्याला, प्रेमसन्यास, वेड्याचा बाजार. यानंतर आता आपण पुढे जाऊया. पण पुढे जाण्या अगोदर यांच्यावर प्रश्न येऊ शकतो, कारण इथं एक नाही तर 3 गोष्टी यांच्याविषयी लक्षात ठेवायचे. 3 टोपण नाव आहे, बाळकराम, गोविंदाग्रज आणि महाराष्ट्राचे शेक्सपियर. तर हे यांनी स्वतःहून टोपण नाव घेतलेलं नव्हतं, जनतेने यांना टोपण नाव दिलेलं आहे. तर महाराष्ट्राचे शेक्सपियर म्हणून कोणाला ओळखलं जातं? राम गणेश गडकरी. गोविंदाग्रज कोण? राम गणेश गडकरी. बाळकराम कोण? राम गणेश गडकरी. बाळकराम कधी ते नाव म्हणजे तिथं लावायचे तर जेव्हा ते नाटक लिहायचे. गोविंदाग्रज कधी नाव ते धारण करायचे? जेव्हा ते कविता लिहायचे. तर ही बाब लक्षात ठेवायची आहे. यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे बालकवींचं ही टोपण नाव कोणाचं आहे? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे बालकवी. हे जरी बालकवी जर टोपण नाव धारण करत असेल तरी यांनी कविता जे आहे ते निसर्गावर लिहिलेले आहे, म्हणून हे निसर्ग कवी खऱ्या अर्थाने होते, पण यांनी टोपण नाव स्वीकारलेलं आहे बालकवी. तुम्ही आपल्या लहानपणीच्या पुस्तकामध्ये आणि आताच्या सुद्धा पुस्तकामध्ये यांच्या कविता आहे. तुम्ही ऐकले असेल की आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, तर ही कविता बालकवींचीच आहे. त्याचबरोबर श्रावण मास ही सुद्धा कविता कोणाची आहे? बालकवी यांचीच आहे. त्यानंतर फुलराणी, कोणती? फुलराणी ही कविता सुद्धा कोणाची आहे? बालकवी यांचीच आहे, फुलराणी नावाची. आणि औदुंबर तर ही कविता सुद्धा कोणाची आहे?
तर बालकवी यांचीच आहे. तर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, ठीक आहे, तर यांनाच बालकवी म्हणून ओळखलं जातं. आनंदी आनंदगडे, त्याचबरोबर श्रावण मास, फुलराणी आणि औदुंबर यासारखे यांच्या फेमस काही कविता तुम्हाला मी सांगितलेले आहे. यातील या दोन लक्षातच ठेवा, आनंदी आनंदगडे, श्रावण मास या कविता आहे बालकवी यांच्या. आणि बालकवी हे टोपण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा पुढे आहे शंकर केशव कानेटकर. शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव आहे गिरीश. यांचं टोपण नाव काय आहे? शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव आहे गिरीश. आणि हे खऱ्या अर्थाने बालकांवर यांनी कविता केलेल्या आहे. बालकांसाठी कविता करणारे कवी कोण होते? तर शंकर केशव कानेटकर यांनी बाल कविता ज्या आहे त्या रचलेल्या आहे. ठीक आहे, तर यांचं काही काव्यसंग्रह सांगतो. बालगीत, त्यानंतर जर बघितलं तर चंद्रलेखा, बालगीत, चंद्रलेखा, त्याचबरोबर मित्रांनो सोनेरी चांदणे, सोनेरी चांदणे. तर हे काही निवडक यांचे कविता संग्रह. तर यांनी बालकांसाठी आणि बालकांवर कविता बनवलेल्या आहे. ज्यांचं नाव टोपण नाव आहे गिरीश, पूर्ण नाव आहे शंकर केशव कानेटकर. यानंतर पुढे जाऊया. माधव जुलियन. माधव जुलियन म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन म्हणून ओळखलं जातं. तर यांनी एक विशिष्ट काव्य प्रकार महाराष्ट्रामध्ये आणला, गझल रुबाई नावाचा. तर गझल रुबाई हा जो काव्य प्रकार आहे हा कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे? तर ते व्यक्ती आहे माधव त्र्यंबक पटवर्धन, किंवा यांना माधव जुलियन म्हणून ओळखलं जातं. आता आपण पुढे जाऊया. पुढे आहे विनोबा. तर विनोबा ही टोपण नाव कोणाचं आहे? तर विनायक नरहर भावे यांचं टोपण नाव आहे विनोबा. आपण यांना विनोबा भावे म्हणून ओळखतो. तर विनोबा भावे जर आपण बघितलं तर एक लेखक तर होतेच, ठीक आहे, लेखक तर होतेच, पण एक स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य सैनिक होते. ज्यांनी इतिहास चांगला वाचला असेल त्यांना माहित असेल की 1940च्या दरम्यान जो काही वैयक्तिक सत्याग्रह सुरू झाला होता, वैयक्तिक सत्याग्रह, ठीक आहे, हा जो वैयक्तिक सत्याग्रह होता, या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये या सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून महात्मा फुले यांनी विनोबा भावे यांची निवड केली होती. या सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर विनोबा भावे हे होते. म्हणजे हे एक स्वातंत्र्य सैनिक होते, हे एक लेखक होते. यांनी एक चळवळ सुरू केली होती देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भूदान चळवळ. म्हणजे ज्याच्याकडे जास्त जमीन आहे त्याने ती जमीन, ज्यांच्याकडे जमीन नाहीये त्यांना दान करायची. तर अशा प्रकारची चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केली होती, जिचं नाव होतं भूदान चळवळ. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्याचबरोबर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सरकारने सन्मानित केलेलं आहे. त्याचबरोबर अष्टादशी यांचं काही लेखन मी तुम्हाला सांगतो. अष्टादशी, गीताई, साम्यसूत्रे, तर हे काही यांचं लेखन आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. विनोबा ही जी टोपण नाव आहे हे विनायक नरहर भावे यांचं आहे. यांना आपण सगळे विनोबा भावे म्हणून ओळखतो. लेखक होते, स्वातंत्र्य सैनिक होते. लेखन यांनी अष्टादशी, गीताई, साम्यसूत्रे असे वेगवेगळे काही साहित्य जे आहे ते त्यांनी रचलेले. भारत सरकारने यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. भूदान चळवळीची सुरुवात जी आहे महाराष्ट्रामध्ये ती विनोबा भावे यांनी केली होती. एक स्वातंत्र्य सैनिक होते. 1940 मध्ये जे काही वैयक्तिक सत्याग्रह सुरू झाला होता, तर महात्मा गांधीजींनी जे काही पहिले सत्याग्रही होते या सत्याग्रहाचे त्यांना त्या विनोबा भावे यांची निवड महात्मा गांधीजींनी पहिले सत्याग्रही म्हणून केली होती. तर एवढी माहिती आपल्याला यांच्याविषयी सफिशियंट आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं टोपण नाव आहे कुंज विहारी. यांचं टोपण नाव काय आहे? कुंज विहारी. तर कुंज विहारी यांचं एक फेमस आपण म्हणूया साहित्य आहे भेटेन 9 महिन्यांनी. भेटेन 9 महिन्यांनी हे साहित्य कुणाचं आहे? तर कुंज विहारी यांचं आहे. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे कुंज विहारी यांनी. आणि यांचं एक साहित्य आहे भेटेन 9 महिन्यांनी. हे खूप महत्वाचं होतं त्या काळामध्ये. यानंतर पुढे जाऊया. त्यात सारथी नावाचं एक वर्तमानपत्र होतं. सारथी
यामध्ये यांनी काम केलं होतं, सारथी नावाच्या वर्तमानपत्रामध्ये. त्याचबरोबर राजश्री नावाचं सुद्धा एक वर्तमानपत्र होतं, राजश्री नावाचं, त्यामध्ये सुद्धा यांनी काम केलेलं आहे. सारथी, राजश्री या वर्तमानपत्रामध्ये यांचे लेख जे आहे ते प्रकाशित व्हायचे. भेटेने मी 9 महिन्यांनी हे साहित्य कोणाशी संबंधित, तर कुंज विहारी यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतर दिनकर गंगाधर केळकर. दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव आहे अज्ञातवासी. यांचं टोपण नाव काय आहे? अज्ञातवासी. यांनाच काकासाहेब म्हणून ओळखलं जातं. यांनाच काकासाहेब म्हणून ओळखलं जातं. यांनाच अडकित्तेवाला, अडकित्यावाला, अडकित्यावाला किंवा यांनाच दिवेवाला, दिवेवाला असे वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आता या नावामागे सुद्धा स्टोरी हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. बघा, दिनकर गंगाधर केळकर यांना पहिल्यापासून, लहानपणीपासून ज्या काही पुरातन गोष्टी आहे, या पुरातन गोष्टींचं जतन करायला आवडत होतं. पुरातन गोष्टी ज्या आहे त्या जतन करायला यांना आवडत होत्या. आणि अशातच यांचा जो मुलगा होता त्याचा लहान वयातच मृत्यू झाला आणि मग त्याच्या वस्तू यांनी जतन करून ठेवल्या. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांना मग नंतर ज्या काही वस्तू, पुरातन वस्तू बघायला मिळेल, राजे, राजांच्या तलवारी, ठीक आहे, जुने दिवे वगैरे, यांनी सगळ्या वस्तू ज्या आहे त्या जतन करून ठेवल्या. आणि पुण्यामध्ये यांनी राजा दिनकर केळकर, राजा दिनकर केळकर हे पुरातन वस्तूचं संग्रहालय जे आहे ते सुरू केलेलं आहे. पुरातन वस्तूंचं संग्रहालय कोणतं? राजा दिनकर केळकर. तुम्ही जर पुण्यामध्ये आलात, तुम्ही यांच्या ज्या काही जमा केलेल्या वस्तू आहे त्या तुम्ही बघू शकता. यांनी हे जे संग्रहालय आहे 1975 मध्ये महाराष्ट्र शासनाला भेट दिलं होतं. आणि मग यांनी या सगळ्या वस्तू जमवल्या होत्या. आडकिते, जुने आडकिते जे असतात, त्यानंतर दिवे जे असतात, तर त्यामुळे यांना आडकितेवाला, दिवेवाला या वेगवेगळ्या नावाने ओळखलं जात होतं. यांचं अजून एक नाव म्हणजे काकासाहेब. आणि यांनी अजून एक पदवी घेतली होती अज्ञातवासी. तर तुम्ही आजही राजा दिनकर केळकर जर तुम्ही सर्च केलं युट्यूबला तर तुम्हाला याविषयीची बरीचशी इन्फॉर्मेशन बघायला मिळेल. म्हणजे त्या संग्रहालयातील वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळतील. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा, धोंडो वामन गद्रे यांचं टोपण नाव काय आहे? काव्यविहारी. तर धोंडो वामन गद्रे यांना काव्यविहारी या नावाने ओळखलं जातं. फक्त यांच्याविषयी एवढंच लक्षात ठेवा की काव्यविहारी कोण आहे? तर धोंडो वामन गद्रे. यानंतर पुढे जाऊया. यशवंत दिनकर पेंढरकर यांचं टोपण नाव काय? तर जे यांचं नाव होतं यशवंत, तेच यांचं टोपण नाव होतं यशवंत. ठीक आहे. तर यशवंत दिनकर पेंढरकर यांचं टोपण नाव काय? यशवंत. यांना काय म्हणून ओळखलं जातं? तर यांना महाराष्ट्र कवी म्हणून ओळखलं जातं. यशवंत दिनकर पेंढरकर यांचं टोपण नाव काय? असं तर तुम्हाला विचारलं जाणार नाही, कारण यशवंत ऑप्शन मध्ये असेल तर तुम्ही लगेच टिक करून याल. पण यशवंत दिनकर पेंढरकर यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं किंवा अजून काय लोक काय म्हणून ओळखतात? तर महाराष्ट्र कवी असं यांना ओळखलं जातं. तर महाराष्ट्र कवी कोण आहे? तर यशवंत दिनकर पेंढरकर हे यांचं नाव महाराष्ट्र कवी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बडोदा नावाचं संस्थान होतं. बडोदा नावाचं संस्थान, या बडोदा संस्थानमध्ये राजकवी म्हणून यांनी काम केलेलं आहे. राजकवी म्हणून काम केलेलं आहे, ही बाब महत्वाची आहे. त्याचबरोबर बंदीशाळा, छत्रपती शिवराय असे यांचे काही निवडक काव्यसंग्रह आपल्याला सांगता येईल. यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे आत्माराम रावजी देशपांडे. आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावाने ओळखलं जातं. कोणत्या नावाने? तर अनिल या नावाने ओळखलं जातं. आता आत्माराम रावजी देशपांडे यांचं नाव काय आहे? अनिल. आता यांच्याविषयी मी तुम्हाला एक महत्वाची बाब सांगतो, ती म्हणजे दशपदी. दशपदी काय भानगड आहे? तर दशपदी म्हणजे 10 चरणी कविता, 10 चरण असलेली कविता. तर 10 चरण असलेली कविता महाराष्ट्रामध्ये आणणारे व्यक्ती कोण आहे? तर अनिल. यांच्या कविता ज्या आहे ते सहसा 10 चरणाच्या असायच्या. किती चरणाच्या असायच्या? 10. जे छोटे छोटे आपल्याला पॅराग्राफ सारखे दिसतं त्याला आपण चरण म्हणतो. तर 10 चरणी कविता कोणाच्या आहे? तर अनिल यांच्या आहे. 10 चरणी कवितेसाठी प्रसिद्ध कोण आहे? तर अनिल हे लेखक आहे आणि यांचं पूर्ण नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे. यानंतर पुढे जाऊया. बघा, मालतीबाई विश्राम बेडेकर. मालतीबाई विश्राम बेडेकर यांचं टोपण नाव आहे विभावरी शिरूरकर.
विभावरी शिरूरकर. कोणाचं टोपण नाव? तर मालती विश्राम बेडेकर यांचं टोपण नाव आहे विभावरी शिरूरकर. मग विभावरी शिरूरकर यांचं काही काव्यसंग्रह सांगतो. कळ्यांचा निश्वास. कळ्यांचा निश्वास हे एक यांचं काव्यसंग्रह आहे. त्यानंतर हिंदोळ्यावर चिरलेले स्वप्न. ठीक आहे. हिंदोळ्यावर चिरलेले के विरलेले, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही नेमकं काय आहे, पण विरलेले का चिरलेले असं काहीतरी आहे. विरलेले असेल तरी पण हे कोणाशी संबंधित असेल तर विभावरी शिरूरकर. तर विरलेलेच घ्या. हिंदोळ्यावर विरलेले स्वप्न आणि कळ्यांचा निश्वास हे दोन्ही साहित्य जे आहे ते विभावरी शिरूरकर यांच्याशी संबंधित आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे मालतीबाई विश्राम बेडेकर. यानंतर पुढे जाऊया. बघा पुढे यांच्याविषयी तर काही सांगायची गोष्टच नाही. बघा आता यांच्याविषयी सांगायचं काही विषयच येत नाही, पण काही मुलं कन्फ्युज इथे होऊ शकतात की त्यांना तुकडोजी महाराज माहीत असतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहीत असतात, पण त्यांचं ओरिजिनल नाव नसतं माहीत. आपण बाकी जर सगळे लेखक वगैरे बघितले तर त्यांचं तुम्हाला नाव माहीत असेल पण टोपण नाव कदाचित माहीत नसेल. पण इथं उलट आहे. तुकडोजी महाराज आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांचं ओरिजिनल नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर. तर तुम्हाला उलटा प्रश्न येईल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय? तर माणिक बंडोजी ठाकूर यांनाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने ओळखलं जातं. यांनी ग्रामगीता नावाचा जो काही ग्रंथ आहे तो रचलेला आहे. ग्रामगीता यांचाच ग्रंथ आहे. यांनी खंजीर नावाचं भजन, यांची एक शैली होती खंजीर भजन. ठीक आहे, खंजीर भजन ही यांची शैली होती आणि ही शैली पाहून डॉक्टर राजेंद्र प्रसाद इतके प्रभावित झाले की यांनी काय केलं, यांना पदवीच देऊन टाकली राष्ट्रसंत म्हणून. तर राष्ट्रसंत ही जी पदवी आहे तुकडोजी महाराजांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिलेली आहे. आता नागपूरचं जे विद्यापीठ आहे, नागपूरचं विद्यापीठ, तर नागपूरच्या विद्यापीठाचं नाव सुद्धा तुकडोजी महाराजांचंच नाव या नागपूरच्या विद्यापीठाला दिलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ म्हणून ते ओळखलं जातं. पुढे जाऊया. बघा गोपाळ नरहर नातू. पुढे कोण आहे पुढील लेखक? गोपाळ नरहर नातू यांना मनमोहन या नावाने ओळखलं जातं. यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? मनमोहन. त्याचबरोबर यांना मीनाक्षी दादरकर यांचं अजून एक नाव आहे, मीनाक्षी दादरकर या नावाने सुद्धा यांना ओळखलं जातं. तर गोपाळ नरहर नातू यांना मनमोहन आणि मीनाक्षी दादरकर या नावाने ओळखलं जातं. ही बाब लक्षात ठेवायची. यांनी तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जवळपास यांनी केलेली आहे. यांनी 5000 मंगलाष्टके यांची रचना केलेली आहे. जी काही तुमच्या माझ्या लग्नामध्ये जी काही मंगलाष्टकं गायली जाईल किंवा आपल्यातील बरेचशी मंडळी असे असेल की ज्यांचं लग्न होऊन गेलेलं असेल त्यांच्या लग्नामध्ये जी मंगलाष्टकं गायली जाईल तर ती यांचीच देण आहे. गोपाळ नरहर नातू, मनमोहन यांचं टोपण नाव किंवा मीनाक्षी दादरकर यांचं टोपण नाव आहे. यांनी क्रिकेटर जे आहे महान क्रिकेटर डॉन ब्रॅडमन यांच्यावर सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे. तर ही बाब लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे बघा भगवान रघुनाथ कुलकर्णी. तर भगवान रघुनाथ कुलकर्णी जे आहे त्यांचं टोपण नाव आहे बी रघुनाथ. त्यांचं टोपण नाव काय आहे? बी रघुनाथ. यांचं अजून एक टोपण नाव आहे फुलारी हे यांचं अजून एक टोपण नाव आहे. तर बी रघुनाथ किंवा फुलारी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचे ते टोपण नाव आहे. राजहंस मासिकामध्ये यांनी लेखन केलेलं आहे. आणि फकीराची कादंबरी हे यांचं साहित्य आहे. कादंबरी. आता हे मी का सांगतो तर फकीरा नावाची कादंबरी जी आहे, फकीरा नावाची कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे आणि फकीराची कादंबरी जी आहे ती भगवान रघुनाथ कुलकर्णी यांची आहे. दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. जर तुम्हाला असं पुस्तक आलं की फकीराची कादंबरी खालीलपैकी कोणत्या लेखकाची आणि अण्णाभाऊ साठेंचं नाव दिलं तर तुम्ही अण्णाभाऊ साठेंना टिक करून याल तर तिथं
अण्णाभाऊ साठेंचा ऑप्शन न निवडता तुम्हाला भगवान रघुनाथ कुलकर्णी हे ज्या ऑप्शन मध्ये, तर या ऑप्शनला टिक करून यायचं आहे. ही बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर अण्णाभाऊ साठे हे ऑप्शन आपल्याला निवडायचं नाही, भगवान रघुनाथ कुलकर्णी. आणि जर फकीर ऑप्शन दिला असेल तर आपल्याला भगवान रघुनाथ कुलकर्णी यांना टिक नाही करायचं, आपल्याला मग अण्णाभाऊ साठे हे योग्य उत्तर निवडायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, अमर शेख. अमर शेख कोण होते? तर अमर शेख यांचं पूर्ण नाव आहे शेख महबूब हसन. शेख महबूब हसन म्हणून अमर शेख यांना ओळखलं जातं. हे एक शाहीर होते. कोण होते? शाहीर होते. आणि यांना क्रांतिकारी शाहीर म्हणून ओळखलं जातं. क्रांतिकारी शाहीर. क्रांतिकारी शाहीर म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर शेख महबूब हसन उर्फ अमर शेख यांचं टोपण नाव आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आरती प्रभू. पुढे कोण आहे? तर आरती प्रभू. आरती प्रभू हे कोणाचं टोपण नाव आहे? तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर. चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव आहे आरती प्रभू. यांचं पुस्तक आहे नक्षत्राचे देण. नक्षत्राचे देण हे जे यांचं पुस्तक आहे, यांचे या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. नक्षत्राचे देणे या पुरस्काराला 1978चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. तर नक्षत्राचे देणे हे पुस्तक चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं आहे. ऑप्शन मध्ये यांचं नाव नसेल तर आरती प्रभू हे आपल्याला निवडायचं आहे. आरती प्रभू हे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचंच टोपण नाव आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, दिनकर दत्तात्रय भोसले यांचं सुद्धा आपल्याला इमेज मिळाली नाही, 2च इमेज मिळाली नाही. त्यामध्ये दिनकर दत्तात्रय भोसले यांचं सुद्धा नाव येतं. आणि यांचं टोपण नाव आहे चारुता सागर. यांचं टोपण नाव काय आहे? चारुता सागर. तर चारुता सागर या टोपण नावाने यांनी कथा लेखन केलेलं आहे. काय केलेलं आहे? चारुता सागर यांनी या टोपण नावाने कथा लेखन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर यांनी कीर्तनाची सुद्धा रचना केलेली आहे. यांनी कीर्तनाची रचना सुद्धा केलेली आहे. पण कीर्तन लिहिताना यांनी चारुता सागर हे नाव न वापरता धोंडोबुवा कीर्तनकार हे नाव वापरलेलं आहे. हे टोपण नाव यूज केलेलं आहे. जेव्हा यांनी कीर्तनाची रचना केली तेव्हा त्यांनी धोंडोबुवा कीर्तनकार या नावाने कीर्तन रचली. आणि जेव्हा कथालेखन केलं तेव्हा चारुता सागर या नावाने कथालेखन केलं, ज्यांचं नाव आहे दिनकर दत्तात्रय भोसले. यानंतर पुढे जाऊया. बघा, दया पवार. दया पवार यांचं पूर्ण नाव आहे दगडू मारुती पवार. यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे बलूत. याचं खूप भाषेमध्ये ट्रान्सलेशन करण्यात आलेलं आहे. तर बलूत हे पुस्तक कोणाचं आहे? तर दया पवार यांचं आहे. ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. यांनी अजून एका नावाने लेखन केलेलं आहे जागल्या. जागल्या या नावाने लेखन कुणी केलेलं आहे? दया पवार. त्याचबरोबर दया पवार जर ऑप्शन मध्ये नसेल तर दगडू मारुती पवार हे 100% असेल. तर दगडू मारुती पवार यांचं टोपण नाव आहे दया पवार किंवा जागल्या. तर ही बाब लक्षात ठेवायची आहे. बलूत हे पुस्तक दया पवार यांच्याशी संबंधित आहे. यानंतर माणिक सीताराम पंत घोडघाटे. माणिक सीताराम पंत घोडघाटे यांना आपण ग्रेस या नावाने ओळखतो. कोणत्या नावाने ओळखतो? ग्रेस या नावाने ओळखतो. वाऱ्याने हलते रान. वाऱ्याने हलते रान हे जे पुस्तक आहे हे कोणाशी संबंधित आहे? हा जो आपण म्हणूया हा जो काव्य संग्रह आहे हा कोणाशी संबंधित आहे? तर हा ग्रेस यांच्याशी संबंधित आहे. माणिक सीताराम पंत घोडघाटे. ग्रेस हे नाव जे आहे ते त्यांना एका हॉलिवूडची जी काही हिरोईन आहे, ऍक्ट्रेस आहे, तिचा अभिनय यांना आवडायचा आणि तिच्यावरून यांनी ग्रेस नाव जे आहे ते स्वीकारलं होतं. त्याचबरोबर मित्रांनो, आपण यांच्याविषयी यांचा हा जो काव्यसंग्रह आहे वाऱ्याने हलते रान याला 2012 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर ग्रेस हे नाव कोणाचं आहे? माणिक सीताराम पंत घोडघाटे यांचं आहे. वाऱ्याने हलते रान हे यांचं साहित्य ज्याला 2012 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, आनंद शंकर गजभिये. आनंद शंकर गजभिये यांना प्रेमानंद गजवी या नावाने ओळखलं जातं. काय नावाने ओळखलं जातं? प्रेमानंद या नावाने ओळखलं जातं. यांचं छावणी नावाने नाटक फेमस आहे. छावणी नावाने एक नाटक फेमस आहे. आणि घोटभर पाणी या नावाने एकांकिका फेमस आहे. घोटभर पाणी या नावाने यांची एक एकांकिका
प्रसिद्ध आहे. घोटभर पाणी या नावाने यांची एक एकांकिका प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे हे दोन्ही सुद्धा पुस्तकं किंवा नाटकं किंवा एकांकिका तुम्हाला लक्षात ठेवायचं. छावणी आणि घोटभर पाणी याचा संबंध प्रेमानंद गजवी यांच्याशी संबंधित आहे आणि प्रेमानंद गजवी हे आनंद शंकर गजभिये यांचं टोपण नाव आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी. तर श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी जे आहे त्यांचं टोपण नाव काय आहे तर पठ्ठे बापूराव. पठ्ठे बापूराव हे टोपण नाव कोणाचं आहे तर श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी. पठ्ठे बापूराव हे एक शाहीर होते. हे एक शाहीर होते. यांनी स्वतःच्या पैशाने स्वतःचा एक तमाशाचा फड बनवला होता. तमाशाचा फड बनवला होता. तमाशाचा फड यांनी स्वतः त्या तमाशाच्या फडाने लावण्यांची रचना केली होती. कशाची रचना केली होती? लावण्याची रचना केली होती. आणि जे काही तमासगीर समुदायातील लोक आहे त्यांच्यासाठी आदरणीय स्थान आहे पठ्ठे बापूराव, ज्यांना जे होते शाहीर. ठीक आहे, तर ही बाब लक्षात ठेवायची. आजही श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी हे कोण आहे तर आजही जे काही लावणी करणारे जे लोक आहे किंवा आपण म्हणूया तमाशाचा फड ज्यांचा असतो तमासगीर लोक जे आहे तर त्यांच्यासाठी आदर्श स्थान आहे श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी, पठ्ठे बापूराव. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. जयवंत द्वारकानाथ दळवी यांचं टोपण नाव आहे ठणठण पाळ. जयवंत द्वारकानाथ दळवी यांचं टोपण नाव काय आहे? ठणठण पाळ. आपण जर बघितलं तर यांची एक कादंबरी आहे, खूप गाजलेली आहे, ऋणानुबंध. ऋणानुबंध. तर ही कादंबरी कुणाची आहे तर ठणठण पाळ यांची आहे. ऋणानुबंध हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ऋणानुबंध ही कादंबरी ठणठण पाळ यांची आहे. त्याचबरोबर यांनी प्रभात आणि लोकमान्य या वृत्तपत्रांमध्ये उपसंपादक म्हणून काम केलेलं आहे. संपादक म्हणून काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण जवळपास 30 लेखक आणि त्यांचे टोपण नावांचा इथे अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला लेक्चर मध्ये जर इतके हे टोपण नाव असे अचानकच लेक्चर बघून लक्षात राहणार नाही, तुम्हाला काय करायचं, हे लेक्चर आता संपलेलं आहे आणि तुम्हाला हे लेक्चर परत बघायचं आहे. तुम्ही जर हे लेक्चर परत 1-2 वेळेस जरी बघितलं, नंतर बघताना फास्ट करून बघा, 1-2 वेळेस जरी बघितलं तर तुमचे टोपण नाव परफेक्ट होऊन जातील. त्याचबरोबर कुठे न मिळणारे ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण प्रत्येक व्यक्तीशी संबंधित घेतलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला नव्याने समजेल आणि त्यावर जर प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाही याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन दर्जेदार व्हिडिओसाठी फक्त बघत राहा अभ्यास मित्र.